टाईम नाही महत्त्वाचं आहे की वर्कआउट करायला येणे. तर मी कारणं सांगतात, तर मी त्यांना हे सांगेन की जर तुम्हाला जिमबद्दल वेळ असेल, फिटनेसबद्दल वेळ असेल, तर तुम्ही कुठून पण टाईम काढू शकता. जे नवीन जिम स्टार्ट करतात तर त्यांना माहिती नसतो कुठला सेट मारायचा किंवा कसा सेट मारायचा, कसं रुटीन कंटिन्यू करायचं. तर मी तुम्हाला सांगेल की तर सो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण ब्लॉग याच्यामुळे स्टार्ट केले की आज आता वाजलेलं आहे हे बघ. तर आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजता आपण जिमला आलेलो आहे. तर त्याच्यामुळे मला वाटलं की ब्लॉग स्टार्ट करावं. बघू शकतो तुम्ही दुपार जिममध्ये कोणी नाही आहे हे बघा. इथं कोणी, इथं पण कोणी नाही. आणि टाईम बघा, टाईम वाजले दुपारचे 3:15. आणि आज आपण मारणार आहे चेस्ट आणि वेळ भेटला तर ट्रायसेप मारू, पण आता सध्या आपण चेस्टच मारू. तर काही लोक बोलतील की तू तर बावटच आहे, तू तर वेड्याच आहेस, या टायमाला जिमला येतोस. तर भावांनो, मी काल रात्री झोपायला लेट झालं होतं मला. तर काल रात्री आम्ही मित्रांसोबत पार्टी करायला गेलो होतो. तर त्यामुळे मी 11:30-12 वाजता आलेलो आणि सकाळी माझं शरीर पूर्ण जड पडलेलं. तर मला कॉल केला होता ओमभाऊनी आणि अजून एका मित्राने. तर त्यांनी कॉल केला तर मी त्यांना म्हटलं येतो, पण मला बेडवरूनच उठता येईना. तर म्हटलं जाऊ द्या, काही पण होऊ द्या, आपल्याला जिमला यायचं म्हणजे यायचं आहे. तर मॉर्निंगला नाही तर आपण इव्हिनिंगला तरी येऊ, पण काही नाही, विषय नाही. आता आलेलो आपण जिममध्ये, वर्कआउट करायचा म्हणजे करायचा, काही पण होऊ द्या. टाईम नाही महत्त्वाचं आहे की वर्कआउट करायला येणे. तर मी आलेलो आहे. तर तुम्ही पण, तुमच्याकडून पण असं काही होत असेल किंवा असं सिच्युएशन आणलं असेल की मी जिमला नाही जाऊ शकलेलो, पण दुपारी का होईना, रात्री का होईना, सकाळी का होईना, कोणत्या पण टाईमला जिमला यायचं म्हणजे यायचं. तर माझ्यात अशी वेळ आहे जिमबद्दल. तुमच्यात पण, तुम्ही पण जिम जॉईन केलेला असेल तर तुमच्यात पण असा वेळ पाहिजे, असा वेळ आणा. आणि तर काही नाही, चला आता आपण शर्ट वगैरे चेंज करू आणि सेट मारायला सुरुवात करूया. तर मी तुम्हाला सेट दाखवणार आहे, तर बघा. तर ओके, आय होप आपण ट्रायपॉड करू, त्याला कॅमेरा सेट करू. ओके, बघा कंटिन्यू. तर आपण झालेलो रेडी. तर माझ्या बॅगेमध्ये असतं, मी बॅगेमध्ये आणतो. तर हे हँड ग्लोव्ज नाही तर पट्टी, एक टॉवेल, एक ब्लूटूथ आणि एक पाण्याची शेकर. तर मी जिममध्ये माझ्यासोबत एवढंच आणतो. तर पहिलं आपण वॉर्मअप करून घेऊया. ओके. तर जिममध्ये तर तुम्ही कधी पण सेट मारायला सुरुवात करायच्या आधी वॉर्मअप करून घेत जावा. आणि सेट मारताना पण पहिल्यांदा वॉर्मअप सेट मारून नंतर मेन सेट सुरू करावा. आपण खाली जाणार आता सेट मारला. तर त्याच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तर खूप जण असतात की बोलतात की मला जिमसाठी टाईम भेटत नाही, मी दुपारी कामाला जातो, मॉर्निंगला मला उठूशी वाटत नाही आणि संध्याकाळी माझ्याकडे वेळ नसतो. तर खूप जण असे कारणं देतात की त्यांना जिमला जायचं म्हणून काही कारणं सांगतात. तर मी त्यांना हे सांगेन की जर तुम्हाला जिमबद्दल वेळ असेल, फिटनेसबद्दल वेळ असेल, तर तुम्ही कुठून पण टाईम काढू शकता, कुठून पण वेळ काढू शकता. तर माझंच उदाहरण घ्या की मॉर्निंगला मी जिमला जातोच, पण आज नाही उठलेलो म्हणून दुपारी मी जेवायच्या टायमाला जिममध्ये आलेलो आणि वर्कआउट स्टार्ट करतो आहे. तर जे पण असे कारणं देतात त्यांना व्हिडिओ दाखवा आणि त्यांना सांगा की वेळ, आपल्याला जिमला यायचं असेल, वेळ कुठून पण काढून आपण येऊ शकतो आणि कसाही वेळ निघतो, कसाही आपण काढतो. तर चला खाली आपण सेट स्टार्ट करूया आता. तर पहिले आपण मेन सेट करून घेऊ. तर इन्क्लाइन बेंच प्रेस म्हणजे आपला जो वरचा चेस्ट आहे तो टार्गेट झाला पाहिजे, तसं तुम्ही बेंच सेट करू शकता. तर मी असं केलेलं आहे. ओके. तर पहिले घेऊया आपण वॉर्मअप सेट नंतर आपण मेन सेट मारला सुरुवात करू. तर मी वॉर्मअप सेट घेतो आहे 12.5. तर तुम्ही तुमच्या ह्याच्याने हे करू शकता, तुम्हाला तेवढा वेट लो वाटतो आहे, म्हणजे जास्त लो पण नाही, जास्त आहे पण
तर काही नाही भावना, कारण देत बसू नका. तुम्हाला ज्या दिवशी असं वाटतंय की जिम स्टार्ट करावा, तर त्याच वेळेपासून त्याच दिवसापासून त्याच्यावरती काम करायची सुरुवात करा आणि जिम जॉईन करा. जे नवीन जिम स्टार्ट करतात तर त्यांना माहिती नसतो कुठला सेट मारायचा किंवा कसा सेट मारायचा, कसं रुटीन कंटिन्यू करायचं. तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जिम स्टार्ट केलेलं असेल तर सेट वगैरे तुम्ही यूट्यूबवरती पण बघू शकता, गुगलवरती पण बघू शकता. तुमच्या बॉडीवर कोणतं सेट अप्लाय होतं ते तुम्हाला थोड्या दिवसांनी कळूनच जाईल. पण जर तुम्ही म्हणजे कुठला सेट कधी मारत ते माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतो. तर पुश पुल लेग असं म्हणून एक स्प्लिट असतं. पुश पुल लेग असतो, ब्रो स्प्लिट असतो आणि अजून डबल मसल असतं, सिंगल मसल असतं. या एवढे खूप सारे ऑप्शन्स असतात, पण त्याच्यातून मी एक चॉईस केलेलं पुश पुल लेग. म्हणजे पुशच्या दिवशी म्हणजे मी चेस्ट मारतो, ट्रायसेप नाही तर शोल्डर, या 3 रुटीनपैकी कोणतं तरी मी तो चेस्ट तर ठेवतोच मी, पण त्याच्याबरोबर जोडीने पण अजून एक सेट घेतो, ट्रायसेप नाही तर शोल्डर. तर ते झालं पुशच्या दिवशी ते. आणि पुल म्हणजे ओढणे. पुलच्या दिवशी बॅक तर कंटिन्यू राहतोच, बॅक हा राहतोच. बॅकच्या बरोबर बायसेप घ्यायचा. बॅक बायसेप हा एकदम क्लोजली म्हणजे एकदम चांगला कनेक्शन आहे, मसल कनेक्शन चांगला असतो. तर बॅक आणि बायसेप पुलच्या दिवशी. लेगच्या दिवशी एक लेग म्हटल्यावर मला प्रशांत भाऊ आठवतो, कारण की त्याने मला सांगितलेलं होतं मी फक्त लेग म्हणजे बॅक लेग फ्रंट लेग दोन्ही लेग ट्रेन करायचो. पण त्याने मला सांगितलेलं की आपण कसं बायसेप ट्रायसेप वेगळा मसल असतो आणि वेगळं ट्रेन करतो आपण, तसंच लेगला पण फ्रंट लेग आणि बॅक लेग ट्रेन करायचा असतो. आणि त्यानंतर असं सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस रुटीन आणि परत तसंच. फक्त काय बायसेपचे तुम्ही फक्त काय पुश पुल लेग 6 दिवस हप्त्यातून गेले. आणि रविवारी तुम्ही रनिंग करत असाल तर रनिंग करायचं किंवा रेस्ट करायचं तर रेस्ट करायचं. तर आपण आता दुसरा सेट घेऊया. तर नंतर मी तुम्हाला दुसरा सेट घेऊया. आता खूपच वेळ झालेला आहे. काही जणांना वेटचा इश्यू असतो, कसं वेट घ्यायचं कळत नाही. तर तुम्ही असं पण करू शकता, कमी जास्त असं वेट सेट करू शकता, नाही तर जास्त कमी असं सेट करू शकता. कुठल्याही सेटचा पहिला वॉर्मअप सेट मारून घ्यायचा. त्याच्यानंतर मी असं करतो, वॉर्मअप सेट मारून घेतो, त्याच्यानंतर मेन सेट 3 मेन सेट घेतो. तर तुम्ही असंही ट्राय करू शकता. तर पहिला खूप जणांना कळत नाही की सेट मारल्यानंतर किती वेळ थांबायचा किती नाही. तर वेळेचं तसं काही नसतं भावांनो. तर फक्त तुम्ही पहिला सेट मारून झाल्यानंतर जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या सेटला रेडी होत नाही, म्हणजे तुमचा मसल 100% दुसऱ्या सेटला देत नाही, तोपर्यंत रेस्ट घेतला तरी चालेल. तुम्हाला वाटतं की माझा मसल आता 100% देऊ शकतो, मी इझिली सेट मारू शकतो, तर तेव्हा लगेच दुसरा किंवा तिसरा सेट घेऊन टाकायचा, काय अडचण नाही त्याचं. अजून एक मेन सेट झाला, अजून 2 घेऊ आपण, 15, 17.5 आणि 20. ओके. तर भावानं डंबल पायाजवळ असलं तरी मला भीती वाटते की पाय बी लागत नाही. तर तेवढं मी डंबलला रिस्पेक्ट देतो, कारण की यार त्याच्याशी खूपच असं कनेक्शन जुळलेलं आहे. तो डंबल म्हणजे असं वस्तू वाटत नाही, काहीतरी क्लोजली एकदम गर्लफ्रेंड असं वाटतं मला. तर तुम्ही पण असं रिस्पेक्ट देत जा. हा आहे तिसरा सेट, तिसरा आणि हा आहे आपला लास्ट सेट. तर इन्क्लाइन झाल्यानंतर आपण मिडल चेस्ट टार्गेट करू. मिडल चेस्टने आपण मशीन प्रेस मारू. मशीन प्रेस नंतर केबल फ्लाय मारू. तर ओके, तिसरा सेट बघा.
हा आहे आपला तिसरा सेट, लास्ट सेट केबल फ्लाय. तर याच्या पण 3 सेट केले. याच्यानंतर आपण बटरफ्लाय मारून पॅकेट. आपण अप अँड डाऊन मारून फ्लॉवर झालेले आहे. तर आता आपण त्याची अपडेट वगैरे कशी आहे. तर आपला वर्कआउट झालं आहे आणि बॅग आपण इथेच ठेवू. आता घरी परत जाता नाही आपण तिथे डायरेक्ट कामावर जायचे. तर 1 मिनटं बॅग ठेवू पहिला. तर पहिला आपण बॅग ठेवू. ट्रायपॉड लावतो पाहिजे. तर बॅग गेला त्याच्या जागेवर. ओके डन. तर आजचा मिशन डन झालेला आहे आपला. तर आज आपल्याला दुपारी वर्कआउट करायचा होता, तर तो कंप्लीट झालेला आहे. तर आपण आता इथून घरी नाही जाणार, डायरेक्ट पोस्ट वर्कआउट मील घेऊ. काहीतरी केळी वगैरे काहीतरी खाऊ आपण. आज सोमवारी अंडे वगैरे नाही खाता येणार, तर काहीतरी खाऊ. मग तिथून कामाला जाऊ. यार किती स्ट्रगल करतो तुमचा भाऊ. तर यार मला स्वतःला बघून असं वाटतं यार किती स्ट्रगल करतो तू यार. काही विषय नाही, इथून आपण कामावर जाऊ. पहिलं पोस्ट वर्कआउट मील घेऊ, मग तिथून कामावर. ओके डन. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. उद्या ब्लॉग स्टार्ट करू, बघू उद्या स्टार्ट केलं तर मग नेक्स्ट व्हिडिओला रेडी राहा. ओके ओके, बाय बाय. हां दे प्लीज. पोस्ट वर्कआउट मिले आपला, पण हे कम्प्लीट करूया. क्यों बोला तू गाया नहीं क्या? वो जाके आए ले करके बोला आड़े सो एक बोल तो अच्छा दुनिया में नहीं हजूरी चटनी का एक नंबर आज चलना लाना चलना ਆਪੇ ਬੰਦਾ ਸਿੱਖ ਜਾਂਦਾ ਖਾ ਖਾ ਕੇ ਠੋਕਰਾਂ ਜੀ ਠੋਕਰਾਂ ਬਦਾਮਾਂ ਨਾਲੋਂ ਤੇਜ਼ ਹੁੰਦੀਆਂ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਹਾਸਲ ਮੁਕਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਮਿਹਨਤਾਂ ਦਾ ਨਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਪਹਿਲਾਂ ਪਹਿਲਾਂ ਹਰ ਬੰਦਾ ਆਮ ਹੁੰਦਾ ਆ ਦੁਨੀਆਦਾਰੀ ਚੋਂ ਜੋ ਤਰਾਸ਼ ਬਣਦੇ ਆਪਣੇ ਤੇ ਰੱਖ ਵਿਸ਼ਵਾਸ ਬਣਦੇ ਹੋਏ ਆਮ ਜਿਹੇ ਮੁੰਡੇ ਵੀ ਨੇ ਖਾਸ ਬਣਦੇ